झी 24 तास एक पाऊल पुढे। लॉग इन होण्याच्या वेळेस हे लॉग आउट होण्याचे प्रकार का वाढतायत, नेमकं काय होतं या मुलांमध्ये, या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत असणार आहेत उमा ढेरे, नेत्या शिक्षक संघटन हंसराज मोरारजी पब्लिक। मॅडम आपलं स्वागत। त्याचप्रमाणे अनय जोगळेकर देखील आहेत, ठाण्याहून रिसर्चर ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे। या दोघांकडनं आपण या वेगवेगळ्या विषयाचे पैलू जाणून घेणार आहोत। पण सुरुवातीला मी जातोय उमा ढेरे यांच्याकडे। ढेरे मॅडम, मला सांगा की या सगळ्या बाबतीत ही नेमकी सुरुवात कशावरनं झाली होती आणि आता नेमकी याची वास्तव काय आहे? ऍक्च्युली फेसबुक कन्फेशन हा जो कॉलम सुरू केला गेला होता नेटवर, तो मुलांच्या काही मनातील भावना असतात ज्या शिक्षकांविषयी किंवा आपल्या मित्रमंडळींविषयी ज्या ते व्यक्त करू शकत नाही, काही सेन्सिटिव्ह इमोशनल मुलं असतात, तर त्या व्यक्त करण्यासाठी किंवा काही चुका असतात किंवा काही गोष्टी असतात जे ते ओपनली बोलायचं धाडस करू शकत नसतात, तर या वेबसाईटच्या माध्यमातून ते लिहून ते व्यक्त करण्याचं त्यांना एक चांगलं साधन किंवा एक प्लॅटफॉर्म मिळाला होता। पण त्याचा वापर आता चुकीच्या कारणासाठी होतोय की शिक्षकांविषयी कमेंट्स लिहिणं। शिक्षकांमध्ये जर काही कमजोरी असेल किंवा काही वीक पॉइंट्स असतील त्याच्याबद्दल लिहिलं तर ठीक आहे, पण अश्लील शिव्या देणं किंवा त्यांचे उगाचच नसलेले खोटे आरोप करणं किंवा त्यांच्याबद्दल अफेअर्स बद्दल असं खोटं नाटं करून बोलणं हे चुकीचं आहे। नक्कीच ही संपूर्ण गोष्ट चुकीची आहे। मॅडम, मला सांगा की सुरुवातीला हा ज्यावेळी उपक्रम तुम्ही सुरू केला होता त्यावेळी त्याच्या शैक्षणिक संदर्भातल्या किती प्रकारच्या समस्या यायचा आणि त्यावेळी त्याला विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स कशा पद्धतीने मिळाला होता? नाही, सुरुवातीला विद्यार्थी शैक्षणिक म्हणण्यापेक्षा मन मोकळं करण्यासाठी किंवा मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी मित्रांशी किंवा शिक्षकांशी बोलण्यासाठी त्याचा वापर चांगल्या प्रकारे करत होते। पण नंतर त्याचं स्वरूप बदलत गेलं एकमेकां। आणि आता ही जी मुलं कमेंट्स लिहित आहेत हे स्वतःच्या नावाने न लिहिता जे विद्यार्थी चांगले आहेत, जे अभ्यासू होते, स्वभावाने चांगले होते किंवा त्यांचं वर्तन व्यवस्थित होतं, त्या मुलांच्या नावाने हे कमेंट्स लिहितात, स्वतःच्या नावाने लिहित नाहीत। ही आणखीन चुकीची बाब आहे। आणि हे वेबसाईट जे आहेत हे लहान मुलांपासून मोठी माणसंही बघतात, त्यामुळे एका क्षणात ते 1000 लोकांपर्यंत हे मेसेज लवकरात लवकर पोहोचवले जातात आणि त्याचा परिणाम वाईट होत चाललेला आहे, स्पेशली लहान मुलं जे आहेत त्यांच्या मनावर। नक्कीच लहान मुलांच्या मनावरही याचा परिणाम होतो। मी अनय जोगळेकर यांच्याकडे जाणार आहे, पण मॅडम एक गोष्ट मला स्पष्ट करून सांगा की तुम्ही मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे, ही वेदना केवळ एका शाळेची आहे, एका कॉलेजची आहे की मुंबईतल्या असंख्य शाळा महाविद्यालयांमध्ये हा प्रश्न भेडसावू लागलाय? नाही, मुंबईतल्या जवळजवळ ज्या नामांकित सगळ्या शाळा आहेत, माणिकजी कुपर, पोद्दार, त्याच्यानंतर विब्युअर वगैरे, अशा सगळ्या मोठमोठ्या शाळांच्या विद्यार्थ्यांचे सगळे कमेंट्स आहेत, फक्त एका शाळेची नाहीये। तर जेवढ्या मोठमोठ्या नामांकित उच्चप्रभू लोकांची जे मुलं जातात ज्या शाळांमध्ये, त्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांची ही कंप्लेंट आहे। नक्कीच मी जातोय अनय जोगळेकर यांच्याकडे। जोगळेकर, मला सांगा की खरं तर विद्यार्थ्यांशी सुसंवाद घडावा यासाठी वेब पेज बनवली गेली, त्याला नाव दिलं गेलं कन्फेशन पेज, मात्र त्यावर वाद घडू लागलेत। असं नेमकं का घडलं? विद्यार्थ्यांच्या मनातला राग तिथे का दिसू लागलाय की ही विकृती आहे? मी पहिले या विषयावर येण्याच्या आधी फेसबुक कन्फेशन पेजेस म्हणजे काय याच्याबद्दल थोडासा नक्कीच फेसबुक हे एक अतिशय लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट आहे जे आता जगातले 100 कोटीहून अधिक लोक वापरतात। भारतातल्या 15 कोटी इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी जवळजवळ 7 कोटीहून अधिक लोकांकडे आज फेसबुक आहे। दुर्दैवाने त्याची गोष्ट अशी आहे की फेसबुक वापरताना लोकांनी आपली खरी माहिती द्यावी किंवा आपल्याबद्दल सांगावं असं असताना जवळजवळ 2 कोटी लोकांनी खोटी नावांनी त्याच्यावर अकाउंट उघडलेले आहेत किंवा त्याच्यात काहीतरी चुकीच्या उद्देशांसाठी त्याचा वापर सुरू आहे। फेसबुकमध्ये काय झालंय, 100 कोटी लोक एकमेकांशी जोडले गेल्यामुळे ज्या गोष्टी आधी रस्त्यावर किंवा कुठेतरी गल्लीबोळात चालायच्या, कुजबूज चालायची, शिक्षकांना काही नावं ठेवायला जायची, ज्या काही गोष्टी व्हायच्या त्या आता इंटरनेटवर घडायला लागलेत। पण इंटरनेटवर घडायला लागल्यामुळे त्या गोष्टींची गुप्तता भंगली, आता ते सगळ्या जगांसमोर येतं की अशा काही चुकीच्या कमेंट पास केल्या। तर कन्फेशनचा उद्देश खूप स्तुत्य आहे की मुलांच्यात आणि फेसबुकच्यात सुसंवाद वाढावा। त्याच्यात मुलांचे अनेक गोष्टी अशा असतात की जे शिक्षकांशी थेट बोलू शकत नाहीत, यासाठी कन्फेशनची रचना केली गेली। त्याच्यात फेसबुकपेक्षा थोडासा फरक असा आहे की फेसबुकची जी बाकीची पेजेस असतात त्याच्यात जो कोणी प्रतिक्रिया देतो किंवा जो कोणी सूचना करतो त्याला त्याचं स्वतःचं आयडी किंवा कोणी हे केलं हे कळणं सहज शक्य होतं। पण तसं केलं तर मग कन्फेशनचा उद्देश जातो की एखाद्याबद्दल बोलायचंय पण मला स्वतःची आयडेंटिटी डिस्क्लोज करायची नाहीये, म्हणून त्याला अशी व्यवस्था केली गेली। म्हणजे हे फेसबुकचं काम नाहीये, हे कन्फेशन पेजेसवाल्यांचं काम आहे की अशा कमेंट्स
अनॉनिमस किंवा कुठल्या तरी दुसऱ्या साईटच्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पोहोचाव्या, जेणेकरून ती कमेंट लिहिणाऱ्याचा नाव पत्ता हा गुप्त ठेवला जाऊ शकतो किंवा गुप्त राहू शकतो. पण त्याच्यातला चांगला फायदा असा झाला की त्याच्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्या पोचण्याची सोय झाली. म्हणजे आज मी एका ठिकाणी वाचलं की एका मुंबईतल्या प्रसिद्ध शाळेत पाणी वाचवण्याच्या योजनेअंतर्गत प्रत्येक मुलाला पानं प्रिंटआउट करून दिले गेले आणि मग त्यांनी कळवलं की पाणी वाचवण्या याच्यासाठी कागदाची नासाडी सुरू आहे. हा अतिशय चांगली गोष्ट आहे. पण त्याच्याबरोबरच अनेक चुकीच्या गोष्टी सुरू झाल्या. जसं शिक्षकांबद्दल कमेंट्स हा त्यातला एक भाग आहे. त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट अशी सुरू झाली की ती चुकांची कबुली किंवा ती कन्फेशन न राहता आपण केलेले पराक्रम ज्याला म्हणता येईल की आपण केलेले धंदे आहेत ते लोकांसमोर बढाया मारण्याच्या याने की मी असं असताना दारू पेली किंवा कुठले तरी शाळेची रद्दी विकून त्याच्या पैशांनी पार्टी केली किंवा अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या मुलांद्वारे एकमेकांच्या चर्चेला येतात अशा गोष्टी ते त्याच्यावर टाकायला लागले. नक्कीच या ढेरे मॅडमचाही उद्देश हाच आहे की याचे परिणाम हे भविष्यात अतिशय वाईट दिसतात. खरं तर द्वाड असणं खोडकर असणं ही तर विद्यार्थ्यांची प्रवृत्ती झाली, पण हीच प्रवृत्ती विकृती का बनते या संदर्भात बोलणार होते. का छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा फेसबुकचे अँग्री बर्ड्स. झी 24 तास एक पाऊल पुढे.